थोडक्यामध्ये आपण उत्क्रांती बघितली, उत्क्रांतीचे दोन सिद्धांत पाहिले आणि उत्क्रांतीचे सिद्धांत बघता बघता आपण ठीक आहे उत्क्रांतीचे सिद्धांत बघितले, डार्विनचा, लॅमार्कचा लॅमार्कवाद बघितला, त्यानंतर याच्या अगोदरच्या शिकीमध्ये आपण जाती उद्भव बघितलं. बरोबर आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, आता आपल्याला पुढे जायचं आहे. शेवटचा पॉइंट आहे जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी निगडीत आहे की आपली उत्क्रांती कशी झाली, हाऊ वी आर फॉर्म. आपण आता आहोत तशीच आधी होतो का? तर आपण आता जसे आहोत असे अगोदर नव्हतो. मग सर आपण अगोदर कसे होतो, आपली सुरुवात कशी झाली, किती वर्षापूर्वी झाली, त्यामध्ये कसे बदल होत गेले, या सगळ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी काय होणार आहे आज शिकायला लागतात. ठीक आहे, चला तर मग शिकूया. आपलं पुस्तक घेऊया आपण. अरे माकडापासून आपण तयार झालो, मग ते माकडे ते कसं कधी तयार झाले? मानवी उत्क्रांती. तर मानवी उत्क्रांती आपण पाहतोय आणि मानवी उत्क्रांती बघत असताना मानवी उत्क्रांती आपण बघतोय. मानवी म्हणजे कोणाची? आपली सगळ्याची, मानवाची उत्क्रांती झाली. क्रमाक्रमानं बदल झाला, क्रमाक्रमानं बदल झाला. याच्यामध्ये पिढ्या बदल झाला. असं नाही की एकाच पिढीमध्ये शेपूट गायब झाली, एकाच पिढीमध्ये हात लंबाले झाले, एकाच पिढीमध्ये डोक्याचा आकार वाढला. बरोबर आहे. हातापायाचा विकास झाला. म्हणजे सगळं काही असं एकाच पिढीमध्ये झालं नाही. मग ते नेमकं कसं झालं, कोणकोणत्या गोष्टी यामध्ये घडल्या त्या आपण पाहणार आहोत. मोजून आपल्याकडं वेळ आहे 35 मिनिटं. पूर्ण 35 मिनिटाचा सदुपयोग करा, पूर्ण फोकसने काम करा. आयुष्यात जर जे माहिती मिळत असेल तर फुल फोकसनं काम करायचं. डू वर्क विथ फुल फोकस. ओके, ठीक आहे. चला, मानवी उत्क्रांती. आता जसं आहोत उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवापासून आज ज्ञात असलेल्या जैवविद्याची जडतघडत झालेली आहे. सगळं काही कशामुळे झालं आहे? उत्क्रांतीमुळे. अत्यंत लहान कोण होता आपण पहा, साधा एकपेशीय होतो. बरोबर आहे. एकपेशीय होतो, त्याच्यापासून आज जैवविविधतेची जडतघडत झाली. जैवविविधता म्हणजे काय? या ठिकाणी अक्षरशः सूक्ष्मजीवापासून तर बलाढ्य अशा वडाच्या झाडापर्यंत किंवा देवमासा मानवापर्यंत गुंतागुंतीचे अत्यंत जटिल मोठे प्राणी वनस्पती सगळे जीव रॉबर्ट हार्डिंग विटाकरनं आपल्या ज्या 5 वेगवेगळ्या सृष्टी सांगितल्या त्या 5ही याच्यामध्ये बदल दिसून आले. आपल्याला 5चा पण विस्तार झालेला आहे, बलाढ्य झालेला आहे, सगळीकडे झालेला आहे. आणि ही अत्यंत सुरुवात कशी झाली? एकपेशीय प्राण्यापासून झाली. आणि आज महाकाय बहुपेशीय प्राणी, बहुपेशीय वनस्पती, बहुपेशीय सूक्ष्मजीव या ठिकाणी तयार झालेले आहे. याची सुरुवात, यातील मानव वंशाची सुरुवात थोडक्यात पुढील चित्राप्रमाणे करते. आपलं मानव वंशाची सुरुवात कशी झाली तर त्याच्याविषयी या ठिकाणी आपल्याला सांगितलंय की सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी अखेरचे डायनोसॉर नाहीसे झाले. सुरुवातीला झाले. किती कोटी वर्ष? 7 कोटी वर्ष. याला अंडरलाईन करून घ्यायचं की 7 कोटी वर्षापूर्वी सगळ्यात आधी काय झालं? डायनोसॉर नाहीसे झाले. मग त्यावेळी आपण कसे होतो, हाऊ वी आर ॲट दॅट टाइम, त्यावेळी आपण कसे होतो ते आपल्या या ठिकाणी करणार आहे. तर
बघा ओके. तेव्हा माकडासारखे प्राणी त्यांच्या उडी प्राचीनाच्या थोड्याफार आजच्या आधुनिक लेमूर प्रमाणे. आधुनिक लेमूर म्हणजे काय? तुम्हाला चित्रामध्ये सगळ्यात खालचं ते सगळ्यात पहिले चित्र दिसतं का? हो. ते आहे तुमचा आधुनिक लेमूर. तशी दिसत होतं आपण कधी 7 करोड वर्षात. 7 करोड 7 कोटी 10 मिलियन 70 मिलियन. ठीक आहे. हा तर सुरुवात कुठून झाली? 7 कोटी वर्ष. कसे होतो आपण त्यावेळी? डायनोसॉर नाहीच झाले त्यावेळी आपण कसे होतो? लेमूर सारखे होतो. लेमूर तुम्ही चित्रामध्ये बघितलं. ठीक आहे. या ठिकाणी बघा ते एकदम बारीक असं माझी पिलासारखं थोडं काळं त्याचं आहे की नाही? अत्यंत बारीक दिसतंय ते असं. पोरायला पाहा ना काळ. हा इथून इथपर्यंत विकास झालाय. इथून इथपर्यंत पहा होतं कसं झालं कसं. सगळा वेळेचा परिणाम. हा उत्क्रांतीचा आपल्याला पाहायचं. ठीक आहे. बघा याच्यामध्ये आपल्याला सांगितलं पाहिजे तर तेव्हा माकडासारखी तिथं जो आपण लेमूर सारख्या प्राणीसारखे होतो. लेमूर सारखे होतो. नंतर काय झालं? नंतर आपण बघूया नंतर काय झालं. ठीक आहे. हा तर हा ठीक आहे. चला तर याच्यामध्ये ठीक आहे. बघा याच्यामध्ये काय करायचं आता पुढं? पहिलं 7 कोटी वर्ष झालं. आता काय आले? 4 कोटी वर्ष. 4 कोटी वर्षात झालं काय? बरं का तुम्हाला घरी गेल्यानंतर टेबल तयार करायचं आहे. टेबल तयार करता आपण कधी झालं, काय झालं आणि कुठं झालं. सगळ्यात पहिले तुम्ही काय लिहिणार या ठिकाणी? जर टेबल तयार करायचं झालं तर 7 कोटी वर्ष. ऐका जर टेबल तयार करायचं झाला त्याच्यामध्ये काय करायचं? याच्यामध्ये यायचं 7 कोटी वर्ष. कधी कोठे दिला आपल्या या ठिकाणी देऊ शकतो आपण. कोठे काय 7 कोटी वर्ष पूर्ण पृथ्वीवर काय झालं? लेमूर सारखे दिसायचो आपण. त्यावेळी काय होतं? डायनोसॉर नाही झाले. त्याच्यानंतर 4 कोटी वर्षापूर्वी काय झालं? आफ्रिकेमध्ये आफ्रिकेत काय झालं? तर माकडासारखे दिसणाऱ्या या प्राण्याच्या शेपट्या नाहीशा झाल्या. शेपट्या काय झाल्या? शेपटी झाली नाही. शेपटी काय झाली? नाहीशी. द टेल ऑफ दोस मंकी लाइक एनिमल गोज ऑन. 3 कोटी वर्ष लागले पण तो बरं का. शेपूट जायला 3 कोटी वर्ष लागले. बघा पुढचा इतिहास कसा आहे. हो जाऊया पुढं. टेन्शन घेऊ नका. मी आहे ना. तुम्हाला काय टेन्शन घ्यायचं बरं का. जब तक हम है वहां पे कुछ काम नहीं है. ठीक आहे. हा ठीक आहे. तर याच वेळी काय झालं? त्याचं मेंदूचा आकार वाढला बरं का. मेंदूचा आकार काय झाला? काय झाला? मेंदू काय झाला? मेंदू मोठा. मेंदू काय झाला? मोठा झाला. मेंदूचा आकार वाढला. हाताच्या पंजात सुधारणा झाली. हाताचा पंजा काय झाला? पंजामध्ये आपल्या आजीचं म्हातारं नाही. हे आपलं हे अगोदर या असं नव्हतं. असं माकडाचं बघा कसं असतं. बघितलं का मग? ठीक आहे. आता काय झालं? हाताचा पंजा काय झाला? हाताचा पंजा काय झाला? शाबाश. हाताचा पंजा. ठीक आहे. नंतर
कालांतराने हे एफ सारखे दिसणारे प्राणी दक्षिण व आग्नेय आशियात पोहोचले आणि गिबन व ओरंगुटानमध्ये त्याचं रूपांतर झालं. हे पुढे पोहोचले, मग पुढे पोहोचले दक्षिण आणि आग्नेय आशिया आग्नेय आशिया या ठिकाणी पोहोचले. तेव्हा त्याचं रूपांतर कशात झालं? गिबन आणि ओरंगुटान. आता तुम्हाला काय करतो, लाईन लावतो गिबन आणि ओरंगुटान. ठीक आहे, एक मिनिट. गिबन म्हणजे काय? गिबन म्हणजे असं बुरसट माकड असतं बघा, भोऱ्या भोऱ्या अंगाचं. त्याचं तोंड बारीक असतं, काळं असतं आणि नाक असं थोडंसं हे असतं. आणि जो ओरंगुटान आहे का, त्याचा चेहरा असं लांबट असतो बघा. पाहिलं असेल तुम्ही ते माकड, लाल माकड बघितलं कधी असं? ते असतं तुमचं ओरंगुटान. म्हणजे त्याचं लंब तोंड असतं आणि त्याचे असं ते हनुमान बजरंगबलीचे असं असं होतं, तसं तोंड लंब आहे. काळं असतं, ते काळं नाही, त्याचं तोंड काळं असतं आणि शरीर पूर्ण लाल रंगाचं असतं. बरोबर आहे? हा, तर ते तो फरक आहे दोघं मधला. गिबन आणि ओरंगुटान हा शब्द आहे. ओरंगुटान म्हणजे ते असं लंब असतं, चेहरा असा लंबट असतो त्याचा, पूर्ण शरीरावरती लाल रंगाचे केस असतात आणि चेहरा काळा असतो आणि तोंड असं लंबट असतं त्याचं तोंडाला. ठीक आहे. आणि गिबन हे गोऱ्या केस असतात त्याच्या अंगावरती आणि त्यानंतर त्याचा चेहरा बारीक असा काळसर असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ते नंतर मला आठवण. ठीक आहे, तर पुढे चालायचं. पुढे काय झालं? उरलेले हे एप आफ्रिकेत राहिले. सुमारे 2,50,00,000 वर्षापूर्वी चिंपांझी आणि गोरिला उदयास आले. चिंपांझी आणि गोरिला 250 कोटी, 2.5 कोटी आहे की नाही? म्हणजे 2,50,00,000. व्हॉट हॅपन ॲट दॅट टाइम? त्या टायमाला काय झालं? हे आफ्रिकेमध्ये जे बरं का, कुठे रे बाबा, हे सगळा विषय कुठे झाला? आफ्रिकेला झाला. तेव्हा काय झालं? चिंपांझी आणि गोरिला. आता हे दोघं बी तुम्ही पाहिले बरं का? चिंपांझी आणि गोरिला. नाव त्याचं गोरिला, तो काळा घुस असतो बरं का? ते असं ढेमसाचं असतं वरती, ते तुमचा काय असतं माहिती का? गोरिला असतो, गोरिला. आणि चिंपांझी हा थोडासा हुशार प्राणी, त्यात थोडासा त्याचा काळा तोंड नसतं त्याचं बरं का, थोडं प्रॉपर असतं, हुशार असतं. ठीक आहे. हा, तर चिंपांझी गोरिला कधी आले ना बाबा? तर 2.5 कोटी वर्षापूर्वी. त्याच्यानंतर काय झालं? 2 कोटी वर्षापूर्वी एपच्या काही प्रजातीची जी प्रगती आहे ती वेगळ्या देशात झालेली आहे. ते अन्न ग्रहण करण्यासाठी व इतर कामासाठी त्यांना हाताचा वापर अधिक करावा लागेल. बरं, 2 कोटी वर्षाला काय झालं? हेच प्राणी जे आहेत ते काय करायचे? अन्न ग्रहण करण्यासाठी काय करायचे? हाताचा वापर करायचा. अन्न ग्रहणासाठी करायचं हे की नाही? हे आपल्याला मेन पॉईंट अशी ओळखता आले पाहिजे, लिहिता आले पाहिजे, त्यालाच म्हणतात अभ्यास. ठीक आहे, चालेल. तर पुढे जाऊया. पुढे आला आपण आता. पुढं बघा, कोरड्या हवेत जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा जंगल नाहीशी होऊ लागली तेव्हा हे एक झाडावरून वास्तव्यासाठी खाली आले. बघा, जमिनीवर कोण आले? त्याचं कारण काय आहे की त्यांना काय झालं? त्या ठिकाणी जंगल नाहीशी व्हायला लागली. बरोबर आहे, जंगल काय व्हायला लागली होती? नाहीशी होत होती. त्याचबरोबर आणखी काय होतं? ते झाडावरून पुढे आले, खाली जमिनीवर आले. तेव्हा काय झालं? व्हॉट हॅपन ॲट दॅट टाइम? त्या टायमाला त्यांचं झालं काय? एकच मिनिट.
ठीक आहे. हा तर झालं काय पुढं बघा जमिनीवर आले ते राहिलं मग काय झालं त्यांचं त्यांच्या कमरेच्या हाडाचा विकास झाला. काय झालं यांचं हे 2 कोटी वर्षापूर्वी त्याच्या कमरेच्या हाडाचा विकास झाला. बरोबर आहे. हा काय विकास या ठिकाणी त्यांच्या कमरेच्या कमरेच्या हाडाचा काय झाला विकास झाला. बरोबर हे काय होऊ लागले मग कमरेचा हाडाचा विकास झाल्यामुळे ते काय करायला लागले ताठ उभे राहू लागले. हो सर असे या स्टँडिंग स्ट्राइट यस हे की नाही तर ते त्या ठिकाणी ताठ उभे राहू लागले. बघा पुढं तर 2 कोटी वर्षापूर्वी हे प्राणी या ठिकाणी काय झाले अस्तित्वात आले. त्याच्यानंतर बघा मानव सदृश्य प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली नोंद आहे ती आफ्रिकेतील व उत्तर भारतातील रामापिथिकस या ॲप. हा कधी आहे रामापिथिकस नावाचा ॲप आला. रामापिथिकस हा कधीचा आहे हा 40 लाख वर्षापूर्वीचा 40 लाख वर्षापूर्वी कधीचा आहे बाबा तो 40 लाख वर्षापूर्वीचा आहे. ठीक आहे. तर कुठला आहे तो आफ्रिकेतला आफ्रिका कुठला आहे तो आफ्रिका व उत्तर भारत. ठीक आहे. कुठला रे बाबा कुठला रे कुठला दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका 40 लाख दक्षिण आफ्रिकेत ते 1 कोटी वर्षापूर्वी. एक मिनिट ठीक आहे. तर एक मिनिट याच्यात थोडेसे मायनर चेंजेस होत आहे. रामापिथिकस एक मिनिट किती 1 कोटी सर आमचे 2 कोटी 2 कोटी जरा हा 1 कोटीच आहे. नाही तर 2 कोटी हा 1 कोटीला येतं रामापिथिकस आणि रामापिथिकस हा कुठं होता दक्षिण भारत व कोणता आफ्रिका यस आफ्रिका व दक्षिण भारत. त्याच्यानंतर 40 लाख वर्ष तेव्हा कोण आला होता याचाच विकास झाला कोणाचा हा या याचा काय झाला एफ आकाराने काय झाला आकाराने मोठा झाला आणि त्याचबरोबर त्याच्या अधिक हुशार झाला. येडा नाही राहिला बरं काय तो काय झाला अधिक हुशार झाला. ठीक आहे. हो सर. चला पुढे चला. तर हे इथपर्यंत आपण आलो. कुठून कुठपर्यंत आलो पहा बरं आपण मानवी लक्ष द्या. कुठपर्यंत आलो आपण याच्यामध्ये जर आपण पाहिलं आपल्या लक्षात येतं. ठीक आहे. काय लक्षात येतं या ठिकाणी की उत्क्रांतीमुळं या ठिकाणी आपण पाहिलं की 7 कोटी वर्षापूर्वी आपण हेमोट सारखे दिसत होतो. हो सर. त्याच्यानंतर 4 कोटी वर्षापूर्वी शेपट्या डायच्या झाल्या. हो सर. 2.5 कोटी वर्षापूर्वी आपलं ओरंगुटान तयार झाले. हो सर. त्याच्यानंतर 2 कोटी वर्षापूर्वी ते जमिनीवर राहायला आले. हो सर. बरोबर आहे. त्याच्यानंतर 1 कोटी वर्षापूर्वी रामापिथिकस आणि हा आला 40 लाख वर्षापूर्वीचा हो सर. वो हुशार झालेला आणि आकारानं मोठा झालेला ॲनिमल या ठिकाणी आला. ठीक आहे. बरं तर पुढे जाऊया आपण. मग नंतर येतं 20 लाख वर्षापूर्वीचा कार्यक्रम. 20 लाख वर्षापूर्वी झालं का 20 लाख वर्षापूर्वी काय झालं तर 20 लाख वर्षापूर्वी मानव सदृश प्राण्याची रचना मानव
या प्रजातीच्या सदस्य असण्या इतपत आपल्या जवळची असल्यासारखी दिसू लागली. बघा 20 लाख वर्षापूर्वी मानव काय झाला? ओके, कशी रचना झाली त्याची? रचना मानव 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 ओके, मानव प्रजातीचे सदस्य असण्या इतपत त्याची काय झाली? विकास झाला. आणि त्याच्यापासून काय तयार झाला? कुशल मानव त्या ठिकाणी तयार झाला. कधी रे बाबा? 20 लाख. ठीक आहे. सुमारे 15 लाख वर्षापूर्वी 15 लाख मोदी गव्हर्नमेंटने जाहीर केले 15 लाख रुपये देऊ आम्ही तुम्हाला. बरं हो ठीक आहे, आम्हाला भिका लावा तुम्ही. हा ठीक आहे, कोई बात नाही. मागा भिका. आमच्या लोकांना फुकट खायची सवय लागते. फुकट खाऊन म्हणावा ना भाऊ आयुष्यभर भीक मागू पण फुकटच खाऊ. आहे काही लोक आपल्या समाजामधले काही लोक हे किडे असे याला हे पाहिजे, माफी पाहिजे, माफी, ही माफी, ती माफी, विद्युत बिल माफी, कर्ज माफी. कर्ज तुम्ही करायचं, पेट्रोल टाकत लोकांना बोलून घेऊन फिरायचं. सरकारला म्हणा आमचं कर्ज माफी करा. वा रे वा, पार जमलाय. ठीक आहे. गुड. 15 लाख वर्षापूर्वी झालं काय? 15 लाख वर्षापूर्वी काय झालं? 60 चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. हे 60 चालणाऱ्या मानवाचा काय झाला? विकास झाला. 60 चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. आणि हा कुठपर्यंत पोहोचला? आशिया खंडातल्या चीन आणि इंडोनेशिया. कुठं झालं? चीन आणि इंडोनेशियामध्ये. कधी झालं? 15 लाख वर्षापूर्वी. काय झालं? 60 चालणाऱ्या मानवाचा विकास. The man who walking straight, who is developed in China and Indonesia in 15 lakh years ago. Okay, तर हे पर्यंत आपण आलो. आणि मग जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत हे ताटमात चालणाऱ्या माणसाचा काय झाला? मेंदू बघा झालं काय? काय झालं बघा? झालं काय? तुम्ही लक्ष द्या. तर 1 लाख वर्षापर्यंत त्याचा मेंदू काय झाला? मेंदूचा आकार काय झाला? मेंदू आकार काय झाला? मोठा होत गेला. बरं का? मेंदू काय होत गेला? मोठा होत गेला. ठीक आहे. मग मेंदू काय झाला? मोठा होत गेला. ठीक आहे. आणखी काय झालं? त्या टायमाला त्याला अग्नीच्या वापराचा शोध लागला. याच टायमाला अग्नीच्या वापराचा विचार काय झाला? अग्नीच्या वापराचा काय झाला? शोध लागला. ठीक आहे. त्या टायमाला काय झालं? 50,000 वर्षापूर्वी 50,000 वर्षापूर्वी काय झालं? काय झालं? आणि तो बुद्धिमान मानव होमो सेपियन या वर्गाचा सदस्य झाला. होमो सेपियन. ओके, होमो सेपियन तयार झाला. आणि सगळ्यात पहिला बुद्धिमान मानव कोणता आहे? हा तुमचा निअँडरथल माणूस. हा कोणता माणूस आहे? निअँडरथल. हा पहिला होमो सेपियन आहे. चांगलं बघून घ्यायला. हा निअँडरथल माणूस. ठीक आहे. तर निअँडरथल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. बघा पहिल्या बुद्धिमान मानव कसा आहे? निअँडरथल हा पहिला मानव आहे जो की
ओके चला त्याच्यानंतर 50,000 वर्षापूर्वी क्रो मॅग्नन मानव कोणाला याच वेळी क्रो मॅग्नन मानव आला म्हणजे मॅग्नन ठीक आहे त्याच्यानंतर आता मात्र ही प्रगती पूर्वीपेक्षा फार झपाट्यानं होत राहिली आहे प्रगती काय झाली फार झपाट्यानं होत गेलेली आहे आता त्याच्यानंतर पुढे काय झालं पुढे काय कशी झाली 10,000 वर्षापूर्वी शेती करायला लागली 10,000 वर्षापूर्वी काय झालं शेती सुरू झाली शेती काय झाली ठीक आहे 10,000 वर्षापूर्वी शेती सुरू झाली आणि मग काय झालं बाबा जनावरांचे कळप वाढू लागला संस्कृतीचा विकास झाला त्याच्यानंतर 5,000 वर्षापूर्वी 5,000 वर्षापूर्वी काय झालं लेखन कला शोध लावला सुरू झाली ठीक आहे त्याच्यानंतर काय झालं 400 वर्षापूर्वी आधुनिक शास्त्र सुरू झाले 400 वर्षापूर्वी काय झालं आधुनिक शास्त्र सुरू झालं आधुनिक शास्त्राचा उदय झाला 200 वर्षापूर्वी काय झालं 200 वर्षापूर्वी काय झालं यस औद्योगिकीकरण सुरू झालं कंपन्या सुरू झाल्या बरोबर आहे औद्योगिकीकरण आणि त्याच्यानंतर आपण पर्यंत आलोय आणि आणखी पुढे जाण्याचा प्रयत्न आपला काय आहे बरोबर आहे अशा पद्धतीने आपण थोडक्यात इतिहास बघितला सगळ्यात पहिला आपण पाहिलं की 7 कोटी वर्षापूर्वी आपण पृथ्वीवरती पाहिलं लेमूर सारखे दिसायचो 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेमध्ये आपल्या त्याच्या लेमूर सारखे दुसऱ्या प्राण्याच्या शेपट्या काय झाल्या नाहीशा झाल्या त्याच्यानंतर 4 कोटी वर्षापूर्वी त्याच्या शेपट्या नाहीशा झाल्या त्याचा मेंदूचा विकास झाला हाताचा पंजा सुधारला त्यानंतर दक्षिण व आग्नेय आयुष्यामध्ये तो जीवनवरून उठांमध्ये रूपांतर झालं 2.5 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेमध्ये चिंपांझी गोरिल्ला उदयाला आले 2 कोटी वर्षापूर्वी त्याच प्राण्यात काय झाला हाताचा आणि वापर अन्य करण्यासाठी तो करायचा त्याच्या कमी झाडाचा विकास झाला 1 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेमध्ये रामापिथिकस या एक पहिला माणूस सदृश प्राणी आहे त्याचा विकास झाला त्यानंतर 40 लाख वर्षापूर्वी एक आकाराने काय झाला त्यानंतर काय झालं 20 लाख वर्षापूर्वी त्याची रचना मानव सदस्य असणे इतकं दिसू लागली तो कुशल मानव त्या ठिकाणी पाहिला झाला 20 लाख वर्षापूर्वी 15 लाख वर्षापूर्वी ताप चालणाऱ्या मानवाचा विकास झाला 1 लाख वर्षापूर्वी त्याचा त्याला अग्नीचा शोध त्यावेळी लागला होता 50,000 वर्षापूर्वी तो क्रो मॅग्नन मानव त्या ठिकाणी तयार झाला पहिला होमोसेपियन माणूस आहे निअँडरथल एक मार्काचा प्रश्न असतो की पहिला होमोसेपियन मानव बुद्धिमान मानव कोणता आहे तर तो आहे तुमचा निअँडरथल 10,000 वर्षापूर्वी आपण शेती चालू केली त्याच्यानंतर 5,000 वर्षापूर्वी लेखन कला सुरू झाली इतिहास सुरू झाला इतिहास काय झाला सुरू झाला त्याच्यानंतर 400 वर्षापूर्वी आधुनिक शास्त्राला सुरुवात झाली 200 वर्षापूर्वी औद्योगिकीकरण सुरू झाले आणि आपण इथपर्यंत आलोय ही क्रिया अजूनही काय आहे सुरूच आहे पण अजूनही मानव वंशाचे पुढे या ठिकाणी शोधत आहोत ठीक आहे चालेल तर रिमेनिंग पार्ट आता नेक्स्ट सेशनला आपण काय करू पार्ट 1चा सेकंड चॅप्टर आपल्याला सुरुवात करायचा आहे ठीक आहे उद्यापासून आपण दुसरा बुक घेऊन यायचं आहे त्याची आपण टेस्ट घेऊया ठीक आहे